नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। माणुसकीचे नातं जपणारी घटना, हातकणंगले परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची सत्कार्याची उदाहरणं। पावसाळ्याच्या दिवसामध्ये झगडणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळीचं आणि ताणतणावाचं जीवन सुरू आहे। अशा वेळेस एखाद्या अनोळखी वृद्ध असहाय्य माणसासाठी थांबणं आणि माणुसकीचं नातं जपणं हीच खरी सामाजिक बांधिलकी। अशीच एक भावनिक आणि माणुसकीची झलक कोल्हापूर सांगली रोडवरील हातकणंगले परिसरात नुकतीच पाहायला मिळाली। हॉटेल यस बाबू आणि हॉटेल अन्नपूर्णा यांच्या परिसरात रस्त्यालगत एक 65 वर्षीय वृद्ध महिला मांड्यांना तारा गुंडाळलेल्या अवस्थेत समाजसेवक दीपक पाटील यांच्या नजरेस आली। वृद्धेला उठता बसता येत नव्हतं। तिच्या पायानं झालेल्या गंभीर जखमा पाहून त्यांनी लगेचच परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं। दीपक पाटील यांनी हॉटेल यस बाबूचे मालक सुरेश कोळी, हॉटेल अन्नपूर्णाचे मालक महादेव माने आणि ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांना या संदर्भात माहिती दिली। सर्वांनी मिळून तात्काळ मदतीचा हात पुढे करत अथक प्रयत्न करून या वृद्धेला तारांपासून मुक्त केलं। फक्त एवढंच नाही तर तिला जीवन दिलं। वैद्यकीय मदतीसाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आणि नंतर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं। या घटनेत कुणालाही प्रसिद्धी नको होती, न शो ऑफ, केवळ माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचं भान। अशा काळात कोणी थांबून मदतीचा हात देणं हे दुर्मिळ झालं असताना दीपक पाटील, सुरेश कोळी, महादेव माने आणि अजित देवमोरे यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि कृती समाजासाठी प्रेरणादायक आहे। ही घटना केवळ एका वृद्धेची सुटका नाही, तर समाजात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचं जिवंत उदाहरण आहे। अशा कार्यकर्त्यांनी दाखवलेले सामाजिक भान समाजाला एक सकारात्मक दिशा देणारा मार्गदर्शक ठरतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।